पण इथे बाहेरचे फटफटे आहे, 500-700 गुंड आलेले इथे ओपन पैसे वाटताय आणि पोलीस यंत्रणेला आम्ही सांगून समजवून इथे पैसे वाटले जातात म्हणून आम्ही आता इथे आलो होतो। आता इथे सगळं वातावरण जाम आहे। 10 वाजेपर्यंत आचारसंहिता असते, पोलीस गाडी नसताना एक दुसऱ्याची गाडीमध्ये घुसते आहे। कोणाची गाडी होती? गाडी कोणाची होती? जय श्रीराम काय आहे? गाडी कोणाची घुसली होती? काय गाडी आता कोण नावाची कोण आहे? चंद्रशेखर कुठल्या पक्षाचे? कुठल्या पक्षाची आहे? पण गाडी माझं म्हणणं असं आहे की इलेक्शनच्या 24 तासच्या अगोदर 100 मीटरच्या आत कोणी यायला नको। गाडी कशी घुसली मध्ये? वो पूर्व विधायक भी आके यहाँ पे गए अंदर। कौन? जगवानी। वो तो जग के वाणी है ना, वो यहाँ के थोड़ी, वो हिंदुस्तान के नहीं है, वो पाकिस्तान का रूल संभालते हैं ना। उनको मालूम नहीं हिंदुस्तान का रूल क्या होता है। उनको पुलिस प्रोटेक्शन है और हिंदुस्तान में कौन से पक्ष के? मालूम नहीं कौन से पक्ष थे। वो पहली बार अपक्ष थे, बाद में बीजेपी के थे, वो भी नाताबू के आशीर्वाद से थे। संध्याकाळी 9:30 वाजेच्या जवळपास आमच्या ऑफिसमध्ये आम्ही बसलेलो होतो। तेवढ्यात काही आमचे कार्यकर्ते सांगत आले की समोरच सेंट लॉरेन्स शाळा आमचं मतदान केंद्र जे आहे तिथे एक स्कॉर्पिओ गाडी गेलेली आहे। आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहे म्हणजे माझी मिसेस उभी आहे राष्ट्रवादीतर्फे 16 नंबर वार्डातून, त्यांच्या विरुद्ध भाजपतर्फे रजनी अत्तरदे उमेदवारी करताय। त्यांचं मुलगाची गाडी होती ती चंद्रशेखर अत्तरदेंची। मग आम्ही आमच्या 8-10 कार्यकर्त्यांसहित पाहायला गेलो की काय बुवा त्या गाडीत काय चालू आहे मध्ये। तर तिथे आम्हाला असं दिसलं की एक मटणाचं भांडं होतं, मटण की काहीतरी खायचा पदार्थ होता, त्याच्यात एक निळ्या कलरचा ड्रम होता, काही दारूचे बॉक्स का पैशांचा काहीतरी हे होता। मग मी तिथल्या अधिकाऱ्यांना विचारपूस केली की ही गाडी कोणाची आणि हा काय प्रकार चालला इथे। त्यांनी मला उडवाउडवीचे उत्तर दिल्यामुळे मी तिथूनच कमिशनर डांगे साहेबांना फोन लावला, महापालिका आयुक्त आपले, आणि त्यांना सदर गोष्टीची माहिती दिली आणि लगेच आम्ही बाहेर येऊन पोलिसांनाही कळवलं आणि ती गाडी आम्ही बाहेर जाऊ देणार नाही पोलीस येईपर्यंत आणि हे काय प्रकार आहे हे समजल्यापर्यंत, असं आम्ही भूमिका घेतली। तेवढ्याच समोरच्या उमेदवारांनी पाठवलेले 100-150 लोकांचा गुंड लोकांचा मॉब तिथे आला आणि आम्हाला धक्काबुक्की करू लागला। समोरच आमचं घर असल्यामुळे माझी पत्नी सोबत होती, त्यांनाही त्यांनी धक्काबुक्की केली। तिच्यात त्यांना थोडीशी इजा झालेली आहे, हात मोडगडला त्यांचा, गळ्यातली चेनही तोडली गेलेली आहे। अतिशय चुकीचं आणि निषेधार्ह कृत्य केलेलं आहे त्यांनी। समोर पराभव दिसल्यामुळे ते अनेक दिवसांपासून दहशतीचं वातावरण करताय आणि वार्डामध्ये ते 40-50 कारच फिरवत असतात रोज आणि वार्डात नागरिकांमध्ये दहशत पसरवत असतात। पण ह्या बाहेरच्या उमेदवारांना आमच्या वार्डातली जनता पार्सल करून परत त्यांच्या तिकडे पाठवेन अशी मला खात्री आहे। आमच्या जनतेवर विश्वास आहे। अमोल कोल्हे। तुमचं कोण आहे उमेदवार? माझी पत्नी उमेदवार। ठीक आहे। आणि हे कोणी गाडी कोणाची होती? चंद्रशेखर अत्तरदेंची गाडी होती आणि गुंडगिरी करणाऱ्यांमध्ये दुसरे जे उमेदवार अजून त्यांच्यासोबतचे त्यांच्या पॅनलचे रेश्मा काळे त्यांचे पती पण होते आणि बाकी लोक होते अजून। तटस्थपणे काम केलं पाहिजे। इथे पोलीस असून सुद्धा गाडीमध्ये गेली कसं काय? लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम आणि जबाबदारी घटनेनं प्रशासनावर जी दिलेली आहे तिला प्रशासनाने न्याय दिला पाहिजे। प्रशासनाने सरकारच्या तालावर किंवा सत्ताधारी पक्षाच्या तालावर नाचू नये ही किमान अपेक्षा एक जबाबदार नागरिक म्हणून आणि एक राजकीय पक्षाचा प्रतिनिधी म्हणून माझी आहे। आता जर बेकायदेशीररित्या एखाद्या उमेदवाराचे किंवा एखाद्या पक्षाची गाडीमध्ये जात असेल तर तिच्यावर तातडीने संबंधित लोकांवर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करून संबंधित जे उमेदवार आहेत त्यांचं समाधान होईपर्यंत पुढची जी कारवाई आहे ती समाधान संबंधित उमेदवारांचं समाधान होईपर्यंत हा जो विषय आहे हा पूर्णत्वास जात नाही असं आमचं ठाम मत आहे। त्यामुळे माननीय पोलीस अधीक्षकांनी तातडीने गुन्हा दाखल करणे, पंचनामा करून आणि संबंधितांना अटक करून पुढील कार्यवाही करावी, अन्यथा आम्ही लगेच तातडीने इलेक्शन कमिशनकडे राज्य सरकारकडे तातडीने तक्रार करणार आहोत आणि एसपीची देखील भेट लगेच घेणार आहोत। साहेब माझे आमदार मध्ये आता पंचनामा चालू असताना एका भाजपच्या उमेदवाराची गाडी मध्ये जाते, त्याच्यावरती सामान्य नागरिक आक्षेप घेतो, तेव्हा सगळ्यांना इथून हाकललं जातं आणि त्याच्यानंतर पंचनामा चालू असताना भाजपच्या आमदार मध्ये जातात। हा कोणता न्याय आहे? त्यांना का अडवलं जात नाही? त्यांना का अडवलं जात नाही? जे सगळे मॅनेज झालेले आहे वरपासून खालीपर्यंत भाजपच्या सत्तेने मॅनेज केलेलं आहे। कोणते हे बूथ कॅन्सल करावं, हे बूथ कॅन्सल पाहिजे। आम्ही आता ऐकत नाही, सकाळी कशावरून ऐकतील ते? म्हणजे त्यांचं ते ठरलेलं आहे। इथे एक सुद्धा मतदान होणार नाही। एक मतदान झालं तर इथे आम्ही सर्व उमेदवार आत्मदहन करून घेऊ। सत्तेचा फायदा घेताय। साधना
बोलते अहो हे जेवढेही कर्मचारी यांना सस्पेंड केलं पाहिजे, प्रशासनाने यांना ताबडतोब सस्पेंड करायला पाहिजे आणि यांना पगार देतात गव्हर्नमेंट, यांनी त्यांचं जेवण घेतलं कसं काय? आणि बाहेर जे पोलीस उभे ते आम्हाला सामान्य उमेदवाराला मध्ये जाऊ देत नाहीये. एका भाजपच्या उमेदवाराची गाडी मध्ये आणि भाजपचा आमदार मध्ये जातो, याचा अर्थ काय? तिथं दारूच्या बाटल्या आहे माझे साहेब. हे बघा, ह्या चारही उमेदवारांचा आज सकाळी 1:15 वाजेला प्रचार चालू होता. बाकायदा यांचे स्लिपा, यांचे पॉम्पलेट वाढत होते, यांची श्रीसर कंप्लेंट दिल्यानंतर सुद्धा कारवाई होत नाहीये. कारवाई होणारच नाही, फक्त कारवाई झाली आतापर्यंत. याचा माझा साफ मी उमेदवाराचा प्रतिनिधी आहे. मी फोटो काढलेले, शूटिंगा काढलेल्या आहेत, GPS कॅमेऱ्यावर लोकेशन आहे, टाइम आहे, सर्व काही असताना काय याच्यावर होत नाहीये. सत्तेचा गैरफायदा अजून किती घेणार आहे भाजप? लढाई आहे ही, मतदानाची लढाई आहे आणि कायद्याने जी लढता आहे त्या हिशोबाने लढायला पाहिजे. असे भांडणे तक्रारी डायरेक्ट घुसून जाणे हे योग्य नाही आहे. तर कायद्याने हे लढाई सम्राट कॉलनीत डायरेक्ट गुंडपोर लावलेले आहेत. नाही असं करायला नको. कारण हार जी जे म्हणतात तर ती कोणत्या हिशोबाने कशी राहते काय, प्रत्येक कार्यकर्त्याला चिन्हून द्यायचं ना असे काम करायचे हे बिलकुल योग्य नाहीये. कारण इथे महिला उमेदवार आहे, तिला किती त्रास झाला तर ते खूप आम्हाला ते पण वाईट वाटलं. धक्काबुक्की केली भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी धक्काबुक्की केलेली आहे. पण कायद्याची लढाई कायद्याने लढायला काय हरकत आहे? ज्याच्यात ताकद आहे तो येईन, ज्याच्यात जोर आहे तो करीन लाईन. ज्याच्या नशिबाची गोष्ट आहे. काही चांदी हे लढाई म्हणता कशाला मग मतदानाची? लेडीज उमेदवाराला धक्काबुक्की करतात, हे निवडून आल्यानंतर किती दहशत निर्माण करतील. म्हणजे लेडीज घराच्या बाहेर पाय काढणं शक्य होणार नाही, गुंडागर्दी वाढेल इथे. पोलीस त्याच्यावर ऍक्शन घेत नाही ना, आपल्याला फक्त बाहेर थांबवते.